नंतर ते 3 वर्षापर्यंत राहतात व एका वर्षात 8 ते 9 वेळा चाऱ्यांची कापणी करता येते. मार्वेल. एका वेळा लावलेले मार्वेल गवत 4 वर्षापर्यंत राहते व एका वर्षात 2 ते 3 वेळा गवतांची कापणी करता येते. तसेच उन्हाळ्यामध्ये त्याची ठोंबे मरत नाहीत. पावसाळ्यात ठोंबाला हिरवे फुटवे येतात. तसेच हे हिरवे गवत जुलै ऑगस्ट पर्यंत चांगले राहते. याची कापणी फेब्रुवारी महिन्यापर्यंत करता येते, कारण हे मल्टीकट चारा पीक आहे. ग्रामीण भागातील पशुसंगोपनासाठी वैरण अर्थात चारा समस्या या बाबतीत कोणते चारा पिके लागवड करावीत व एका पशुला किती चारा लागतो याची माहिती नसल्यामुळे शेतकरी चाऱ्यांचे नियोजन करू शकत नाही. उदाहरणामध्ये एका गाय म्हशीचे 400 किलो शारीरिक वजन असणाऱ्या 6 ते 7% हिरवा चारा व 2.5 ते 3% वाळलेला चारा आणि 0.5% खाद्य द्यावे लागते. हिरवा चारा मका, ज्वारी, गवार, लसूण घास, गजराज, नेपियार, स्टायलो. वाळलेल्या चाऱ्यामध्ये ज्वारीचा कडपा, साळी भातीचा तणस, ऊसाचा वाडा, सोयाबीन कुटार, ज्वारीचे गुळी, उडीद डाळीची चुनी, गव्हाचे काड, तुरीचे कुटार, मुगाची चुनी, साळीचा कोंडा. खाद्यामध्ये भरड धान्य, आंबोन आणि वेगवेगळ्या पेंड आपल्याला देता येईल. जनावरांसाठी समतोल आहार कसा असावा यासाठी सुद्धा अनेक तक्त्यांमधून त्याचं विश्लेषण करण्यात आलेलं आहे. चारा टंचाईची कारणे. नंबर 1, जमिनीचे क्षेत्रफळ कमी, पावसाची अनियमितता. नंबर 3, दुष्काळ, कोरडा. नंबर 4, शेतीमध्ये नगदी पिकांची लागवड. नंबर 5, चारा पिकांच्या लागवडीचे कमी क्षेत्र. पारंपरिक पशुसंगोपनाची पद्धत. पारंपरिक वैरण चारा टाकण्याची पद्धत. पारंपरिक पशुसंगोपन पद्धतीमध्ये वैरण टाकण्याच्या पद्धतीमुळे एकूण चाऱ्यापैकी 40% चारा हा वाया जातो. यावरील उपाय कोणते असावेत? ग्रामीण भागातील शेतकरी व पशुपालक हे आताही पशुसंगोपन व दुग्ध व्यवसाय करताना पशूंना आहार देताना पारंपरिक पद्धतीचाच वापर करताना दिसून येतात. म्हणजे जनावरांना हिरवी वैरण टाकताना मक्याचे 2 तुकडे करून दावणमध्ये टाकताना दिसतात. हिरवे गवत टाकताना बारीक बारीक तुकडे न करता शेतातून हिरवा चारा आणला तसाच पशुच्या दावणीमध्ये टाकला जातो. वाळलेला चारा पशूंना टाकताना वाळलेल्या कडब्यांचे हाताने 2 भाग करून जनावरांच्या दावणीमध्ये टाकताना दिसून येतात. यामुळे जनावरे त्या कडब्याचा फक्त पाला खातात, भेंड तसेच दावणीमध्ये सोडून देतात. म्हणून जनावराचे पोट भरत नाही. त्यामुळे दुधाळ जनावराचे दुधाचे प्रमाण अत्यल्प प्रमाणात आपणाला दिसून येते. आता दावणीत असलेले भेंडे शेतकरी व पशुपालक हे उचलून उकंडामध्ये टाकून देतात. या पारंपरिक चारा टाकण्याच्या पद्धतीमुळे एकूण चाऱ्यापैकी 30 ते 40% चारा हा निश्चितपणे वाया जातो. याचा परिणाम उन्हाळ्यामध्ये पशुसंगोपन करताना चारा टंचाईला माझ्या शेतकरी बांधवांना तोंड द्यावे लागते. आता शेतकरी व पशुपालक यांनी याच्याकडे एकापेक्षा जास्त जनावरे असतील त्यांनी वैरणीचा वापर करण्यासाठी कडबा कुट्टीचा वापर करूनच वैरण वापरण्यात यावी. यामुळे 30 ते 40% चारा हा वाया जाणार नाही आणि त्याची बचत होऊन संगोपन करण्यासाठी फायदेशीर मदत होऊ शकते. चारा टंचाईच्या काळात चाऱ्याची करावयाची उपाययोजना. नंबर 1, चारा टंचाईच्या काळात चाऱ्यासाठी शेतकऱ्याकडील उपलब्ध असलेल्या विविध पिकांचे अवशेष व कुठार यावर युरिया प्रक्रिया. नंबर 2, निकृष्ट चारा सकस करणे. विविध झाडांच्या पानाचा उपयोग वैरण म्हणून करावा. निकृष्ट चाऱ्यापासून सकस आहार तयार करता येऊ शकतो. नका नष्ट करू गहू, सूर्यफूल, सोयाबीन, कुटार चारा टंचाईत तर देणार आहेत हेच आधार. उन्हाळ्यामध्ये पशूंच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना व पशुपालकांना चारा समस्येंना तोंड द्यावे लागते. शेतामध्ये ज्वारीचे गुळी, गव्हाचे काड, साळीचे तणीस, सूर्यफूल, सोयाबीन कुटार,
कडब्यांची चिपाडे ही उपलब्ध असताना शेतकरी हा चारा निकृष्ट आहे व जनावरे खात नाहीत म्हणून जाळून किंवा नष्ट करून टाकतो. परंतु याच निकृष्ट चाऱ्यावर शेतकऱ्यांनी युरिया, गूळ आणि मीठ याचा वापर करून या निकृष्ट चाऱ्यावर प्रक्रिया करून चारा साठवून ठेवल्यास पशूंना सकस आहार म्हणून हा चारा वापरता येऊ शकतो. निकृष्ट चाऱ्यापासून उत्कृष्ट आहार तयार करण्याची प्रक्रिया. निकृष्ट दर्जाचा चारा जसे न भिजलेले गव्हाचे काड, 100 किलो वजनाचे ज्वारीचे गोंडर, साडीचे तनीस, ज्वारीची कडबा कुट्टी इत्यादी. पाणी 40 लिटर, युरिया 2 किलो, मीठ 1 किलो, गूळ 1 किलो. प्रथम कडक पृष्ठभागावर वरील प्रमाणे चारा 4 ते 6 इंचाचा थर पसरावा. 40 लिटर पाण्यामध्ये क्विंटल चारा तयार करण्यासाठी 2 किलो युरिया, 1 किलो गूळ व 1 किलो मीठ पाण्यात विरघळून घ्यावा. हे द्रावण पसरवलेल्या चाऱ्यावर शिंपडावा. त्यानंतर सर्व चारा खोलीवर करून एकत्र मिसळावा. अर्धे शिल्लक असलेले द्रावण चाऱ्यावर शिंपडावे. चारा घट्ट दाबून हवा बंद करून त्यावर प्लास्टिक अंतरून हवा बंद अवस्थेत 21 ते 30 दिवसापर्यंत तो ठेवावा. साधारणतः 21 ते 30 दिवसानंतर चाऱ्यास पिवळसर चकाकी आल्यानंतर चारा उघडा करून 1 ते 2 तासाकरता पसरवून ठेवावा. ज्यामुळे चाऱ्यामध्ये असलेल्या अमोनिया हवेमध्ये उडून जाईल व त्यानंतर चारा जनावरांना खाण्यास द्यावा. हे खाद्य भाकड गाभण व दुभत्या जनावरांना तसेच 6 महिन्यावरील वासरांना खाद्य म्हणून वापरता येईल व चारा टंचाईवर निश्चितपणे या पद्धतीनं मात करता येईल. संपूर्ण चारा ब्लॉक. पारंपरिक पद्धतीने जनावरांना चारा किंवा खाद्य देत असताना पोषक आहार दिला जात नाही. पोषक आहार देण्यासाठी संपूर्ण चारा ब्लॉक तयार करणे सोयीचे आहे. संपूर्ण चारा ब्लॉक हे हायड्रॉलिक दाब मशीनच्या साहाय्याने तयार करता येते. चारा तयार करण्याची पद्धत. मक्याचा वाळलेला कडबा, गव्हाचे काड, ज्वारीचा कडबा, विविध झाडांचा पाला, वाळलेले गवत, 60 ते 40% खाद्यांमध्ये ज्वारीचा भुसा, हरभऱ्याची चुनी, मुगाची चुनी, गव्हाचा कोंडा, तांदळाचा कोंडा, मीठ, खनिज, मिश्रण असे सर्व पदार्थ बारीक करून घ्यावेत. त्याचे एकत्रित नीट मिश्रण करून त्याला एकजीव करून घ्यावे. हायड्रोलिक मशीनच्या साह्याने 3000 ते 4000 PSI दाबाच्या साह्याने आयताकार गट्टू ब्लॉक तयार करून घ्यावेत. त्या ब्लॉकचे वजन 1.5 ते 2 किलोचे असावे. संपूर्ण चारा ब्लॉकचे प्रमाण. चारा म्हणून देताना सुरुवातीला जनावरांना चवीची सवय लागेपर्यंत आठवड्यातून एका ब्लॉकचे 3 समान तुकडे करून थोडे थोडे आठवडाभर देण्यात यावे. जनावरांना या चाऱ्याची सवय लागल्यानंतर 6 ते 8 लिटर दूध देणाऱ्या जनावरास 5 ते 6 चारा ब्लॉक द्यावे. छोट्या जनावरास 2 ते 3 ब्लॉक द्यावे. चाऱ्याचा अनुकूल परिणाम. संपूर्ण चारा ब्लॉक दिलेल्या जनावराचा सर्वे केल्यानंतर दुधाळ जनावरांच्या दुधामध्ये 1 लिटरनं वाढ झाली तर छोट्या जनावराच्या शारीरिक वजनामध्ये 14% वाढ झाल्याचे आढळून आले आहे. पारंपरिक पद्धतीने जो पशूंना चारा दिला जात होता त्या चाऱ्यांचे 35 ते 40% नुकसान होऊन गोठा अस्वच्छ राहत होता. त्यामुळे गोट्यात दुर्गंधी होत असते. फायदे आता आपण पाहू. संपूर्ण चारा ब्लॉक वापरल्यानंतर गोठा स्वच्छ राहतो व पशूंना पोषक आहार मिळतो. दुधाळ जनावरांच्या दुधाच्या प्रमाणात वाढ होते. लहान करडे यांच्या शारीरिक जीवनात चांगली व लवकर वाढ होते. दुधाळ जनावरांच्या दुधाचा कालावधी निश्चितपणे वाढतो. चारा ब्लॉक 1 वर्षापेक्षा जास्त काळ टिकून राहतो. पशूंच्या आहारावर 60 ते 70% होणारा खर्च हा कमी होतो. पुढील तक्त्यावरून प्रक्रिया करण्यापूर्वी व प्रक्रिया केल्यानंतर प्रथिनांचे प्रमाण आपणाला लक्षात येईल. पर्यायी वैरणीसाठी खालील झाडांच्या पानाचा उपयोग करता येतो.
खालील झाडांची पाने गायी, म्हशी व शेळ्या अतिशय आवडीनं खातात. ही झाडाची पाने कोणती आपण पाहू. बंधूंनो, झाडांच्या पानामध्ये नंबर 1 आपटा, नंबर 2 उंबर, नंबर 3 आवळा, नंबर 4 अंजन, नंबर 5 आंबा, नंबर 6 बाबूळ, नंबर 7 जांभूळ,